आणि मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर अजून एक गोष्ट ट्रेंडिंग आहे, ती म्हणजे जॉब स्विच करा, तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडा. आणि मग आपल्यासारखे मुलं ती रील बघतात आणि आपण पण विचार करतो, अरे माझ्या अमुक एक मित्राने 2 स्विच मारले, 50% राईज घेतला आणि मी गेली 10 वर्ष एकाच कंपनीमध्ये आहे. मग आपणही त्याच्या नादीला लागून किंवा त्याच्यामुळे इन्फ्लुएन्स होऊन जॉब स्विच मारायचा प्रयत्न करतो. बहुतेक वेळा आपण करतो सुद्धा, पण नंतर आपल्याला रिअलाइज होतं की अरे यार, माझं हे पाऊल चुकले. सो मला सगळ्यांना इतकंच सांगायचं की जॉब स्विच करणं हे कंपल्सरी नाही आहे. प्रोव्हायडेड तुम्ही ज्या कंपनीमध्ये गेली 10 वर्ष आहात, ते तुम्ही जर दर 2-3 वर्षांनी प्रमोशन घेताय, तुम्ही 10 वर्षांमध्ये 3 पोझिशन वरच्या पोस्टला तुम्ही काम करताय, तर तुम्ही ऑलरेडी कम्फर्ट झोनच्या बाहेर आहात. कम्फर्ट झोन कशाला म्हणतात? जे एकाच कंपनीमध्ये 10 वर्ष आहेत पण ते ॲज अ क्लेरिकल जॉईन झालेत आणि ॲज अ क्लेरिकलच काम करतायत, ते खरे तर कम्फर्ट झोनमध्ये आहेत. पण तुम्हाला दरवर्षी चांगलं इन्क्रीमेंट मिळतंय, तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात, दर 2-3 वर्षांनी प्रमोशन मिळतंय, तर तुम्ही ऑलरेडी कम्फर्ट झोनच्या बाहेर आहात. तुम्हाला जॉब स्विच करण्याची गरज नाही. पण बऱ्याचदा काय होतं, आपण व्हिडिओज बघतो, लिंक्डइन प्रोफाईल बघतो आणि आपल्याला असं वाटतं की आपण मिस आउट करतोय. फिअर ऑफ मिसिंग आउटमधून बरीच मुलं स्विच मारतात. सो मी इतकीच विनंती करेन की तुम्ही तुमचं करिअर असेस करा, तुमची कंपनी, तुमची पोझिशन, इंडस्ट्री स्टँडर्डप्रमाणे तुमची सॅलरी आहे की नाही, ह्या गोष्टी तुम्ही बघा. त्यानंतर तुम्ही ठरवा की मला स्विच मारणं गरजेचं आहे की मी आहे तिथे कम्फर्टेबल आहे तिथे सॅटिस्फाईड आहे ते मी कंटिन्यू करू शकतो, आणि मगच चान्स घ्या. फक्त कम्फर्ट झोनच्या बाहेर पडायला जाल आणि उगाच आगीतून फोफाट्यात जाल. नक्की विचार करा आणि हा व्हिडिओ मॅक्सिमम मुलांना शेअर करा ज्यांना फोमो वाटतंय, फिअर ऑफ मिसिंग आउट. थँक्यू सो मच.